9/6/66 त्या तारखेला मामा 4:30 वाजता पंढरपूर महालक्ष्मी आणि ज्योतिबा करून आप्पाच्या वडीला समाधी मंदिर घुमट इथे 4 वाजता इथं आलते. त्यावेळेला मामा आले उतरले आणि समाधी मंदिरात आत घुसले. त्यावेळी पूजावरी म्हणून आमच्या वडिलांना मी होतो. मग मामा आत गेले मंदिरात दर्शनाला. मामा आत गेल्यानंतर मग वडील गेले, मग मी बी गेलो. मग वर जाऊन दर्शन घेतले. मामा काय गेले, दर्शन घेतले नाही. देव फुलं भंडारा टाकले देवावर आणि गळा भेट दिली मामा कुणाला, हालसीनाथाला. आणि ती दोघंच काय ते बोलत होते ते बघायला मला मिळालं त्यावेळेचं. मी आत गेल्यामुळं मला बघायला मिळालं. मग दोघं जण भेटले, बाहेर आले आणि मग प्रसाद सगळा वाटला, सगळं झालं. आणि मला त्यांनी एक शिबी दिली मला. आता माझं वय त्यावेळेला 15 होतं, मामाचं वय 73 होतं त्यावेळेला, शेवटचं. मग दर्शन बाहेरून बसले, प्रसाद वाटला आणि मला आमचे वडील म्हणले, अरे आजा चालाय जरा पाया तर पड म्हणली. मग मी पाया पडत असं गेलो, असं पाया पडून वर बघतो, मामा मला फार उंच दिसली, 6 फुटाच्या वर उंची दिसली फार. मग बोलले माझ्या संकट. मग मला शिवी दिली, ए सुकाळी या, तू साखर काय तिथं बसील, माझ्या मेंढरा तुला यावं लागणार, अशी मला ताकीद दिली. मग त्यावेळेला मला शिवा काय द्यायला म्हटलं मी, मला काय कळालं नाही. मग शिवी दिली मला. मग ते माझं चांगलं झालं, माझं कल्याण झालं मला. आणि माझ्या मेंढरा द्यायला पाहिजे म्हटलं की नाही. मी आता 19 बघायला फिरलोय मामाच्या बकऱ्यात. सगळी पोरा भाग भेट, जवळजवळ 12 फिरलोय म्हणा. मामाचा आशीर्वाद, हालसीनाथाचा 2 देवाचा आशीर्वाद, आणि मी संपूर्ण भारत फिरलो सगळा. दोन्ही देवाचा मला आशीर्वाद आहे.